नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रतिष्ठित इंडिया UK अचीवर्स अवॉर्ड 2026 ने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच जयंत चौधरी. तर जयंत चौधरी या केंद्रीय मंत्र्याला नुकतीच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर बघा, कोणता अवॉर्ड भेटला आहे त्यांना? तर इंडिया UK अचीवर्स अवॉर्ड 2026चा. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, ते केंद्रीय जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, हा पुरस्कार लंडनमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, हा सन्मान ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भारतीयांना दिला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. मिझोरम विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या भाषेचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मिझो. तर मिझो या भाषेचा मिझोरम विधानसभेने नुकताच संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याचा जो ठराव आहे तो मंजूर केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बघा, हा जो ठराव आहे तो 9 मार्च 2026 रोजी एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामुळे मिझो भाषेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी आणि संसद, केंद्रीय परीक्षा इत्यादी ठिकाणी वापरता यावी यासाठी असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. म्हणजेच मिझो भाषेचा संसदेमध्ये तसेच केंद्रीय परीक्षा इत्यादी ठिकाणी वापरता येण्यासाठी या भाषेला नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. असा याचा मुख्य उद्देश असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, सध्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषा आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ह्या 22 भाषा माहीत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. मुख्यमंत्री श्री शाळा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी म्हणजेच हरियाणा. तर बघा, मुख्यमंत्री श्री शाळा योजना जी आहे ती हरियाणा या सरकारने म्हणजे हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या योजनेचा उद्देश काय असणार आहे? तर सरकारी शाळांना आधुनिक व दर्जेदार शाळांमध्ये विकसित करणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर बघा, शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम तसेच डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ओके, त्यासाठीच ही जी योजना आहे म्हणजे हा जो उपक्रम आहे तो राबवण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. सिप्री अहवालानुसार 2021 ते 2025 मध्ये जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दुसरा. तर भारताचा सिप्री अहवालानुसार जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये दुसरा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण. तर बघा, सिप्री म्हणजेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, म्हणजेच सिप्री याच्या अहवालानुसार 2021 ते 2025 या कालावधीमध्ये जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. ओके, लक्षात ठेवा. तर भारताचा जागतिक शस्त्रास्त्र आयातीमधील वाटा सुमारे 8.2% एवढा आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, या कालावधीमध्ये युक्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच सध्याला लिस्टमध्ये युक्रेन हा पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, तर कारण ही तशीच आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की रशिया आणि युक्रेन याचे युद्ध चालू असल्यामुळे युरोपियन युनियन आणि तसेच अमेरिका या देशांनी युक्रेनला मोठा सपोर्ट केलेला आहे. ओके, शस्त्रास्त्र पुरवण्यामध्ये. ओके, तर त्यामुळेच युक्रेन हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर बघा, टॉप 5 आयातदार
देश कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत आपण. बघा, पहिल्या क्रमांकावर आहे युक्रेन, दुसऱ्यावर आहे इंडिया म्हणजे आपला भारत. तर बघा, सौदी अरेबिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, कतर चौथ्या क्रमांकावर आणि पाकिस्तान 5व्या क्रमांकावर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, नुकताच इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा, इंडिगोचे नुकतेच अंतरिम CEO जे आहेत ते झाले आहेत राहुल भाटिया, म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर राहुल भाटिया यांनी इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यातील मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे? तर बघा, मदुराई या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नुकताच दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, आणि ही मान्यता कोणी दिली आहे? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने. ओके, तर बघा, हे जे विमानतळ आहे ते आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. ओके, तर बघा, तामिळनाडू असं याचं उत्तर असणार आहे. तर तामिळनाडू राज्यामध्ये मदुराई विमानतळ आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. एम्स नवी दिल्ली टेलिरोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी द्वारे अंटार्क्टिकामधील कोणत्या भारतीय संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या जोडण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच मैत्री रिसर्च स्टेशन. ओके, तर मैत्री स्टेशन याला नुकतेच जोडण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा या तंत्रज्ञानात दिल्लीतील डॉक्टर रोबोटिक आर्मद्वारे दूरस्थपणे अल्ट्रासाऊंड स्कॅन करू शकतात. ओके, तर बघा दिल्ली आणि अंटार्क्टिकामधील अंतर सुमारे 12,000 किलोमीटर एवढे आहे. तर बघा तेवढे अंतर असूनही रिअल टाईम स्कॅन यशस्वी झालेले आहे. ओके, तर बघा हे तंत्रज्ञान AIIMS म्हणजेच एम्स दिल्ली, IIT दिल्ली आणि नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशियन रिसर्च यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, कोणत्या राज्यामध्ये उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पामध्ये हॉर्नबिल रेस्टॉरंट विकसित केले जात आहे? म्हणजेच कोणत्या राज्यामधील उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पामध्ये हॉर्नबिल रेस्टॉरंट्स विकसित केले जात आहेत? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच छत्तीसगड. तर छत्तीसगडमधील उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पामध्ये हॉर्नबिल रेस्टॉरंट विकसित केले जात आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर बघा पर्यटन वाढवणे आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. कोणत्या बेटावर असणारा पिटन दे ला फोर्नेस हा ज्वालामुखी 2026मध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे? ओके, तर बघा हा जो ज्वालामुखी आहे, बघा याचं नाव काय आहे? पिटन दे ला फोर्नेस. ओके, तर बघा याचं लोकेशन आहे बघा, हा रियुनियन बेटावरती स्थित आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा हे जे बेट आहे ते हिंदी महासागरामध्ये असून ते फ्रान्सचे परदेशी प्रदेश म्हणजेच ओव्हरसीज प्रदेश म्हणजेच फ्रान्सची ओव्हरसीज टेरिटरी आहे. ओके, लक्षात ठेवा. तर बघा पिटन डे ला फॉर्नेस हा जो जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. ओके, लक्षात ठेवा. आणि हे जे बेट आहे ते फ्रान्सच्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, म्हणजेच याचे लोकेशन आहे हिंदी महासागरामध्ये, पण ते फ्रान्स या देशामध्ये नसून ते हिंदी महासागरामध्ये. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. भारतात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या व्यक्तीसाठी निष्क्रिय इच्छामरण मंजूर केले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच हरीश राणा. तर हरीश राणा असं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की पहिल्यांदाच अशी घटना झालेली आहे. ओके, तर बघा हरीश राणा हे 32 वर्षाचे असून ते दीर्घकाळापासून गंभीर वैद्यकीय स्थितीत होते. तर बघा त्यांच्या कुटुंबियांच्या विनंतीनंतर न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला मंजुरी दिली आहे. तर बघा भारतामध्ये अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीसाठी दिलेली ही पहिलीच वैयक्तिक परवानगी मानली जाते, म्हणजेच पहिलीच वैयक्तिक परवानगी आहे. ओके, तर लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे काही करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत आणि भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.